तिकडे बुलढाण्यामध्ये वारकऱ्यांच्या पायी दिंडीला देखील गॅस तुटवड्याचा फटका बसलेला आहे। जालना जिल्ह्यातील पालखी शेगावमध्ये पोहोचली। गॅस संपल्यानंतर लाकडी इंधनावरती तिथं 1500 वारकऱ्यांचा स्वयंपाक करावा लागलाय। 1500 वारकरी हे 4 दिवसांचा 105 किलोमीटरचा प्रवास करत शेगावात दाखल झालेत। मात्र त्यांना तिथे चूल पेटवत त्या ठिकाणी जेवण करण्याची वेळ आलेली आहे। बुलढाण्यातील सगळ्या वारकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसलाय। थोड़ा गॅसचा तुटवडा आम्हाला आला, पण सोबत इंधन असल्यामुळे तो त्रास काही झाला नाही। पण यंदा गॅस टंचाई आमच्या दिंडीला फार भासलेली आहे। 1500 मूळ वारकरी याच्यामध्ये प्रत्यक्षपणाने सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये 600 महिला आहे आणि बाकीचे पुरुष वारकरी आहेत। तर गॅस तुटवड्यामुळे मुंबईसह अनेक शहरांमध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फटका बसतोय। बघूयात नेमकं कुठे काय काय घडतंय। मुंबईमध्ये एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे इडली आणि मेदूवड्याचे भाव वाढले। इडली मेदूवड्याचे भाव 20 रुपयांवरून 40 रुपयांपर्यंत वाढले। गॅस नसल्यानं अनेक हॉटेल धारकांना त्रास सहन करावा लागतोय। छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा धंदा आता कोळशावर सुरू आहे। सिलेंडर तो नहीं मिल रहा है। काम पहले का ही सिलेंडर था, उसी से थोड़ा बचा के थोड़ा सुबह सुबह करते हैं, उसके बाद कोयला पे सब कुछ बनाते हैं। अभी कोयले से ही काम चलता है। मुंबईमध्ये चहाचा धंदा करणारे छोटे व्यावसायिक आता इंडक्शन शेगडी वापरतायत। गॅस मिळत नसल्यानं 2-3 दिवस या छोट्या व्यावसायिकांना धंदा बंद करावा लागला होता। परंतु दुकानाचं भाडं, काम करणाऱ्या व्यक्तींचा पगार पाहता आता व्यवसाय इंडक्शन शेगडीवर करावा लागत आहे। गैस नहीं मिल रहा, 2 दिन दुकान बंद था। अभी 2 दिन कल से इंडक्शन चालू कर दिया है। अभी 2 दिन हुआ है। 10 रुपये जा रही है चाय अभी। हाँ, पहले 8 रुपये था, 2 रुपये बढ़ा है। रत्नागिरी रेल्वे स्थानकातील स्टॉल धारकांनाही गॅस तुटवड्याचा फटका बसतोय। प्रवाशांना रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये 37 पैकी केवळ 7 मेन्यू दिले जात आहेत। रत्नागिरी रेल्वे स्टेशन प्रमाणेच रायगड पासून गोव्यापर्यंतच्या अनेक स्टॉल धारकांची हीच अवस्था आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरच्या स्टॉलमध्ये व्यावसायिक सिलेंडर संपल्यानं स्टॉल धारकांनी चुलीचा आधार घेतलाय। आजचा 5वा दिवस आहे। गॅसचा तुटवडा असल्यामुळे प्रवाशांना सोयी देण्यासाठी खूप अडचण निर्माण होत आहे। आज 5 दिवस झाले की आम्ही गॅस पूर्णपणे बंद झालेला आहे। 34 आयटम असताना सुद्धा आम्हाला फक्त 6 ते 7 जे खाद्यपदार्थ आहेत ते आम्हाला प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी द्यावे लागत आहेत।